माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू आहे। जवळपास आता मनसे तुमच्यासोबत येईल हे निश्चित झालेले आहे असं म्हणतात। नाही, राज ठाकरे साहेबांचा अनेक वर्षापासूनचा जर प्रवास बघितला तर हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारावर देश आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे, या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न करण्याकरता महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यांच्या ओजस्वी वाणीतनं ज्या ज्या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं आणि अत्यंत प्रखरपणे राज ठाकरेंची मांडत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांच्या आधारावर त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेलं आहे, राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। एक ठाकरे दूर गेल्यामुळे दुसरे ठाकरे आता भाजप जवळ करते असा आरोप देखील आता होतो। उद्धव ठाकरे जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत जे हम दो हमारे दो एवढंच व्यासपीठावर राहील तोपर्यंत उद्धव ठाकरे असेच बोलणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या मतांना आता मोठा ब्रेक लागणार आहे राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे। मात्र या महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी त्यानंतर मनसेचा देखील समावेश होताना पाहायला मिळाला आहे। मनसे जी मागणी करते प्रामुख्याने मुंबईमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, तर त्या संदर्भात त्यांना काही जागा सोडल्या जाणार आहेत का? असं आहे की जेव्हा महायुती होतं तेव्हा महायुतीमध्ये सर्वच घटक पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही जे 51%चा या ठिकाणी लढाईचा प्रयत्न करतो आहे, 51%ची प्रत्येक बूथवर, प्रत्येक मतदारसंघात लढण्याचा आम्ही विचार करतो आहे, 51% मतं घेण्याचा विचार करतो आहे। या 51% मताकरता आणि जी सीट जो जिंकू शकेल शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागेल आणि जिंकण्याकरता ज्या महायुतीमध्ये जी जागा ज्यांना मिळेल त्यांना ती जागा द्यावी लागेल। जागा हा आग्रह नाही आहे, चिन्ह हा आग्रह नाही आहे, आमचा सर्वांचं एकत्रित मत आहे की जिंकण्याकरता जे जे काही ज्याला उमेदवार ज्यांच्याकडे असतील, शेवटी उमेदवारी महत्त्वाची आहेत, मोदींचा विकसित भारताचा संकल्प आहे, त्यामुळे मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने याचं वाटप होईल आणि राजसाहेबांना सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी स्थान मिळेल असं मला वाटतं। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।